हरे हरे कृष्णा. कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 3, श्लोक क्रमांक 36. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. भाषांतर. अर्जुन म्हणाला, हे वृष्णीवंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पापकर्मे करण्यास प्रेरित होतो? तर प्रेक्षक हो, मागील श्लोकामध्ये अर्जुन भगवंतांकडून जाणून घेतो की आपण आपल्या नियत कर्मांचे पालन केले पाहिजे, मग ते दोषयुक्त असले तरी चालेल. तसेच भगवंतांची सेवा करणे, त्यांच्याशी पुन्हा संबंध प्रस्थापित करणे, सत्य मार्गावर चालणे, नैतिकतेने जीवन जगणे इत्यादी आत्म्याचा स्वभाव किंवा स्वधर्म आहे आणि आपल्यासाठी तेच श्रेयस्कर आहे. तरीही प्रेक्षक हो, असं वाटतं की आपल्या आतमध्ये एक अशी शक्ती आहे की जी आपल्याला बरेच पापमय गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करते, ज्या आपण करू इच्छित नाही. खरं तर आपण सर्वजण खरेपणा, धर्म, शांती, प्रेम इच्छितो, पण तरीही आपण चुकीच्या मार्गावर का जातो? आपल्यामध्ये अशी कोणती शक्ती आहे की जी जाणून बुजून आपल्याला चांगल्या मार्गावर जाऊच देत नाही? सर्व काही जाणून झाल्यानंतरही, शास्त्र वाचल्यानंतरही, अनुभव घेतल्यानंतरही, भौतिक प्रकृतीच्या लाथा खाल्ल्यानंतरही, चुका केल्यानंतर पश्चाताप करूनही की पुढच्या वेळेस मी असं करणार नाही, तरीही पुढच्या वेळी आपण तसेच वागतो, पापकर्मांच्या आहारी जातो. मग प्रेक्षक हो, असं काय आहे की ज्यामुळे आपण पाप करण्यासाठी बद्ध होतो? अशा प्रकारे अर्जुन आपल्या सर्वांच्या वतीने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारित आहे. तसेच इथे एका शृंखलेचा आरंभ होतो आहे की ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या समस्यांच्या मूळ कारणांवर चर्चा करणार आहेत. प्रेक्षक हो, हे आपल्या सर्वांबरोबरही घडत नाही का की आपण काहीतरी बोलून जातो आणि नंतर आपण विचार करतो की मला खरंच असं बोलायचं नव्हतं, मी असं कसं बोलू शकलो, खरंच त्याची गरज होती का, हे असं बोललेलं मला पण आवडलेलं नाही. अशा प्रकारे काहीतरी केवळ बोलण्यामध्येच नाही तर काही गोष्टी करण्यामध्ये सुद्धा आपल्याला आपली इच्छा नसतानाही बळेच आहारी पाडले जाते आणि नंतर मग आपण विचार करतो की मी किती मूर्ख होतो, मी असं कसं करू शकलो. अशा प्रकारे आपण पश्चाताप करतो. प्रेक्षक हो, येथे अर्जुन भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारित आहे की जीवाची प्रकृती अशी विकृत का होते? इच्छा नसतानाही आपल्या चित्ताच्या आतून आपल्याला अशी कोणती शक्ती बलपूर्वक वेगवेगळ्या प्रकारची पापे करण्यास प्रवृत्त करते? उदाहरणार्थ, दुर्योधन एकदा कर्णाला म्हणतो, खरं तर तो कबुली देतो की असं काही नाही की मला धर्म काय आहे हे माहीत नाही, मला धर्म माहीत आहे, पण माझी समस्या ही आहे की मी धर्माचं पालन करू शकत नाही. आणि त्यानंतर तो कितीतरी अधार्मिक गोष्टी करतो, पापे करतो. त्याचप्रमाणे रावण सुद्धा अतिशय बुद्धिमान होता. त्याला शास्त्रांबद्दल ज्ञान होतं, त्यानं खूप तपस्याही केलेली होती. एवढं सगळं असूनही त्यानं सीता मातेचं अपहरण केलं. त्याचप्रमाणे हिरण्यकशिपूलाही शास्त्राचं प्रगाढ ज्ञान होतं. भागवतामध्ये तर असं सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा त्याचा भाऊ हिरण्याक्ष याचा वराहदेवांकडून वध होतो, तेव्हा हिरण्याक्षची पत्नी आणि आई ह्या जोरात आक्रोश करत असतात. तेव्हा हिरण्यकशिपू तेथे जातो, त्यांची वेगळ्याच पद्धतीने सांत्वना करतो आणि आपण हे शरीर नाही तर आपण आत्मा आहोत, तर तुम्ही कशासाठी आक्रोश करीत आहात वगैरे. म्हणजे हिरण्यकशिपूसारखा असुरसुद्धा शास्त्रांबद्दल इतकं प्रगाढ ज्ञान बाळगून होता, याचा आपल्याला आश्चर्यच वाटतं नाही? पण एवढं सगळं असूनही तो त्याच्या स्वतःच्या पुत्राशी शत्रुत्वाने वागतो, त्याच्यासाठी अपायकारक ठरतो, कारण त्याचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंची आराधना करीत असतो म्हणून. प्रेक्षक हो, अशा प्रकारे केवळ दुर्योधन, रावण, हिरण्यकशिपू सारखे असुरच नाहीत, तर सूर म्हणजे देवतांना सुद्धा पापमय कर्मे करण्यास भाग पाडलं जातं. उदाहरणार्थ, इंद्र कितीतरी वेळा अशा गोष्टी, अशा चुका करतो की ज्या त्याच्याकडून अपेक्षित नव्हत्या.
जसे की तो श्रीकृष्णांनी इंद्रपूजा बंद केली आणि गोवर्धन पूजा करण्यास सांगितले म्हणून क्रोधाविष्ट होऊन वृंदावनामध्ये मुसळधार पाऊस पाडतो, जेणेकरून श्रीकृष्णांच्या भक्तांना खूप त्रास होतो आणि त्यानंतर मग गोवर्धन लीला घडते. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवही श्रीकृष्णांना परमपुरुष भगवान न जाणता आणि त्यांना स्वतःच्या प्रतिष्ठेचा, ते सृजनशील आहेत त्या गोष्टीचा अहंकार झालेला असल्यामुळे ते श्रीकृष्णांचे गोपमित्र आणि वासरांना चोरून नेतात आणि लपवून ठेवतात आणि त्यानंतर मग ब्रह्मविमोहन लीला घडते. प्रेक्षक हो, अशा प्रकारे इंद्र, ब्रह्म आणि इतर अनेक देवी देवता सुद्धा अशा प्रकारे बरेच पापकृत्य करण्यास भाग पडतात. तर मग आपल्याबद्दल काय बोलावे? म्हणून येथे अर्जुन आपल्या सर्वांचे प्रतिनिधित्व करून अशा प्रकारे प्रश्न विचारतो आहे की मनुष्य बरेच पापकृत्य करण्यास का प्रेरित होतो? तर प्रेक्षक हो, आपण येथे हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण आत्मा आहोत, आपण शरीर किंवा मन नाही आणि आपण भगवंतांचा अंश असल्यामुळे मूलतः आध्यात्मिक, विशुद्ध आणि सर्व भौतिक कल्मशांपासून मुक्त असतो. परंतु जेव्हा आपला आत्मा या भौतिक जगामध्ये येतो, म्हणजे बद्ध अवस्थेमध्ये येतो, तेव्हा तो या विचाराने भ्रमित राहतो की मी शरीर आहे, मी मन आहे आणि माझ्या शरीराशी संबंधित जे लोक आहेत ते माझे आहेत. अशा प्रकारे तो या भौतिक जगावर स्वतःचे स्वामित्व गाजवू इच्छितो, नियंत्रक बनू इच्छितो. आत्मा भौतिक संसर्गामध्ये आल्यामुळे हे घडते. ज्याप्रमाणे दुधामध्ये आपण थोडेसे विरजण घातले तर त्याचे दही बनते, त्याचप्रमाणे आपण आध्यात्मिक आत्मा या भौतिक जगामध्ये येतो तेव्हा भौतिक संसर्गामुळे त्याचे वास्तविक स्वरूप म्हणजेच जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास हे विसरून जातो आणि त्यामुळे तो स्वतःला शरीर समजतो. आत्मा भौतिक संसर्गात आल्यामुळे सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर याद्वारे बांधला जातो आणि मग तो निसंकोचपणे अनेक पापमय मार्गांचे आचरण करतो. भौतिक संसर्गामुळे तो भ्रमित होतो आणि त्यामुळे इच्छा नसतानाही तो अनेक प्रकारच्या पापकर्मांमध्ये गुंतला जातो. प्रेक्षक हो, काही लोक म्हणतात की भगवंतच आपल्याकडून पापकर्म करून घेतात, परंतु ते खरे नाही. पण हो, हे बरोबर आहे की भगवंतांच्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हालत नाही, परंतु आपल्याला भगवंतांनी थोडेसे स्वातंत्र्य दिलेले आहे. आपण दगड नाही तर आपण विचार करू शकतो, आपण समजू शकतो, आपल्या इच्छेप्रमाणे कार्य करू शकतो. थोड्या प्रमाणात का होईना पण तसे आपण करू शकतो. म्हणजे इथे बसल्या बसल्यास मी चंद्रावर किंवा सूर्यावर जाऊ शकत नाही किंवा बसल्या बसल्यास मी खूप श्रीमंतही होऊ शकत नाही, परंतु जेव्हा आपण भगवंतांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतो तेव्हा मात्र आपण 3 गुणांच्या प्रभावामध्ये अडकतो. जर आपल्याला असे वाटत असेल की आपल्या आयुष्यात चांगलेच घडावे तर त्यासाठी आपण सत्वगुणांमध्ये राहिले पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्याला ऑफिसमधून घरी जाण्यासाठी 2 मार्ग असतील. एका रस्त्यावर खूप सारे खड्डे आहे, चिखल आहे, खूप गर्दी आहे, तर दुसरा रस्ता मात्र खूप शांत आणि रिकामा आहे. तर येथे आपली इच्छा जशी आहे तसे आपल्याला त्याचे फळ मिळते. जसे की आपण खड्ड्याच्या रस्त्यावरून गेलो तर तेथे त्या खड्ड्यांमध्ये आपल्याला दचके बसतील, त्या खड्ड्यांमधील चिखल आपल्या अंगावर उडेल, आपण गर्दीमध्ये अडकू वगैरे. परंतु तेच आपण छान शांत बिना खड्ड्याच्या रस्त्यावरून गेलो तर आपण सहजपणे आपल्या घरी लवकरात लवकर पोहोचू शकतो, बरोबर? तर येथे सत्वगुणाने प्रभावित व्हावे की रजगुण आणि तमगुणाने प्रभावित व्हावे हे आपल्या हातात आहे. खरं तर प्रेक्षक हो, आपण सर्वांनीच पाप केलेलं आहे म्हणून तर आपण या भौतिक संसारात पडलेलो आहोत, फसलेलो आहोत. परंतु आता या मनुष्य जीवनामध्येच आपल्याला या पापकर्मांच्या चक्रातून बाहेर पडण्याची संधी मिळालेली आहे. परंतु आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित न करता रजो तमोगुणाच्या प्रभावात फसतो. उदाहरणार्थ, जर अनिलचा घनिष्ठ मित्र दारू पित असेल, मांसाहार करीत असेल, व्यभिचार करीत असेल तर अनिलही तसेच करणार. परंतु अनिलचा परम घनिष्ठ मित्र जर हरे कृष्ण महामंत्राचा जप करीत असेल, भगवद्गीता भागवताच्या कथा ऐकत असेल, त्यासाठी तो दुसऱ्यांनाही प्रेरित करीत असेल तर अनिलही तसेच बनणार. तर हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण कसा संग निवडतो, कारण जसा संग तसा रंग आपल्यावर चढतो. अर्जुनाने जो प्रश्न येथे विचारलेला आहे
त्या प्रश्नाचे उत्तर भगवंत पुढील 7 श्लोकांमध्ये आपल्याला देणार आहेत की इच्छा नसतानाही का मनुष्य पाप करतो. पापकर्म करण्यास अंतर्यामी परमात्मा प्रेरित करीत नसून इतर कारणांमुळे पापकर्मे घडतात. ती कारणे कोणती? जीवाला कोण फसवतं? कसं या फसवणुकीपासून बाहेर पडता येऊ शकतं? पूर्णपणे कसं या भौतिक संसारातून आपण मुक्त होऊ शकतो आणि शुद्ध भक्ती प्राप्त करू शकतो, हे आपण पुढील श्लोकांपासून ऐकू. तर प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण इतरांना नाही तर स्वतःच्या इच्छांना नियंत्रित केले पाहिजे आणि भौतिक जगाच्या पापामुळे अप्रभावित राहिले पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भगवंतांचे अंश असल्यामुळे आपल्या मूळ स्वभावाला जागूयात, पुण्यमय मार्गावर स्थित होऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.